नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणजवळील नाणेकरवाडी येथे राहत्या घराच्या शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून अवघ्या 1 वर्षाच्या लहान बाळाचा मृत्यू झालाय. रुद्रांश महेश पाल, वय 1 वर्ष 2 महिने, राहणार अर्जुन नगर, नाणेकरवाडी, चाकण, तालुका खेड असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी महेश फुलचंद पाल, वय वर्ष 25, राहणार नाणेकरवाडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली आहे. महेश पाल हे पाणीपुरी हातगाडी लावण्यासाठी घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलगा हे घरी होते. त्यावेळी पत्नीने पतीला फोन करून की रुद्रांश आपल्या रूमच्या बाजूच्या पाण्याच्या टाकीमध्ये पडला आहे, तेव्हा फिर्यादी महेश पाल हे तत्काळ घरी गेले आणि मुलगा रुद्रांश याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून उपचार करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आणले. मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तर चाकण पोलिसात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरधाव वेगातील टँकरने पुढे चाललेल्या मोटरसायकलला दिलेल्या धडकेत 42 वर्षीय इसमाचा डोक्यावरून टँकरची चाक गेल्यानं गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. वसीम इक्बाल मिन्ने, सध्या राहणार तळेगाव, साईकृपा अपार्टमेंट, तालुका मावळ, मूळ राहणार पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी राजू रामायण प्रजापती, वय वर्ष 43, सध्या राहणार खालुंबरे, मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे गावाच्या हद्दीत इंडोरन्स चौकाजवळ महाळुंगे ते तळवडे रस्त्यावर भरधाव टँकरने स्कूटी मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चाक डोक्यावरून गेल्यानं संबंधित दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. भरधाव वेगातील मोटरकार चालकाने दिलेल्या धडकेत 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना चाकणगाव रस्त्यावर चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या समोर सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेत बळीराम जोगदंड, राहणार कडाचीवाडी, बापदेव वस्ती, तालुका खेड हे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी MH14 MH8529 या मोटरकारचे चालक दिगंबर नामदेव सरोदे, सध्या राहणार मेदनकरवाडी, मूळ राहणार माजलगाव, बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमित बळीराम जोगदंड, वय वर्ष 22, राहणार कडाचीवाडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित्र चोरट्यांनी खेड तालुक्याच्या पूर्व भागात धुमाकूळ घातला आहे. काळूस भोसे काळूस परिसरातील संगमवाडी भागातून चोरट्यांनी 3 रोहित्र लंपास केली आहेत. भोसे येथे विद्युत रोहित्रमधील 30,000च्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याप्रकरणी भारतीय विद्युत कायद्यान्वये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक भास्कर लोटे, वय वर्ष 41, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांनी चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याचप्रमाणे 80,000 रुपये किमतीचे काळूस येथील जाचक वस्ती आणि संगमवाडी येथील 2 रोहित्र व शेतीपंपासाठी असणारे आणखी 1 रोहित्र चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी चाकण पोलिसात भारतीय विद्युत कायदा कलमान्वये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगुरुनगर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ATMवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पासवर्ड चोरून ATM कार्ड अडकत असल्याचा बहाणा करून 65,000 रुपये त्यांच्या खात्यातून चोरी करून काढल्याची घटना घडली. चलाखीने ATM कार्ड बदलून शेतकरी धोंडू बुधाजी तिटकारे यांच्या खात्यातील 65,000 रुपये लंपास केले. तिटकारे आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी राजगुरुनगर येथील महाराष्ट्र बँकेच्या ATM केंद्रावर गेले होते. तेव्हा ATM केंद्राच्या बाहेर एक नेपाळी नागरिक उभा होता आणि आतमध्ये त्याचा एक साथीदार उभा होता. तिटकारे यांचे 65,000 रुपये त्यांनी लंपास केले. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे ते खालुंबरे भागात वाहतूक विभागाने काही ठिकाणी एकेरी वाहतूक केली आहे. महाळुंगे MIDC पोलिसांनी चाकण MIDC भागात करण्यात आलेल्या एकेरी वाहतुकीनंतरही विरुद्ध बाजूने वाहने चालवणाऱ्या अनेकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा सपाट सुरू केला आहे. यामध्ये काही दुचाकीस्वार आणि काही 4 चाकी मोटरकार चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकुर्डी निर्मळपाडी येथील घाटामध्ये टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचे पाय मोडल्याची बाब समोर आली आहे. या अपघातातील अन्य 6 जणांना किरकोळ दुखापत झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. साकुर्डी येथील निर्मळवाडी गावाच्या हद्दीतील तीव्र उताराच्या घाट रस्त्यावर एका इमारतीच्या स्लॅबसाठी लोखंडी साहित्य, सिमेंट मिक्सर व मजूर घेऊन निघालेले वाहन पलटी झाले. या घटनेत 8 मजूर जखमी झाले होते. त्यातील दोघांचे पाय मोडून ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने राजगुरुनगर जवळील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान तीव्र उताराच्या घाटात कामगारांना घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोला हा अपघात झाला होता. कन्नेरसर ते पाबळ रस्त्यात 1 ते 2 फूट खोल खड्डे पडले असून 5.5 किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास इतका वेळ लागतोय. गेल्या महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत. मे महिन्यापासून 3 वेळा खड्डे बुजवले, मात्र फक्त खडी आणि वरून काहीसे डांबर ओतल्यासारखं केल्यानं 15 दिवसांत खड्डे पुन्हा पडलेत.
याबाबत यमाई देवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12:30 पर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे दोन्ही बाजूंनी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। यावेळी ग्रामस्थ आक्रमक होऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता। राज्य महामार्ग 103 या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गोगावले वस्ती ते पाबळ या अंदाजे 5.5 किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं सुद्धा दुर्लक्ष केलंय। तसंच वारंवार खोटी आश्वासने दिली जात आहेत। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। अपघातांचे प्रमाण वाढलंय। तसेच गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्चही वाढलाय। इंधन वाया जात आहे आणि नागरिक वेळेवर घरी पोहोचतील याची शाश्वतीही नाहीये। त्यामुळे यमाई ज्येष्ठ नागरिक संघ कनेरसर यांनी आज रास्ता रोको केला। यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खडाजंगी झाली। खेड तालुक्यात मागील काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचे बोलले जात होते, मात्र प्रत्यक्षात तालुक्यातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्यानं नागरिकांकडून असा रोष व्यक्त होतोय। आजचा हा आपला विषय फक्त रस्त्यामुळे आम्हाला होणारा त्रास, आमचा महिला वर्ग, आमचे ज्येष्ठ नागरिक, आमची तरुण पिढी, आमची युवा पिढी यांना होणारा जो त्रास आहे त्यापासून सुटका करण्यासाठी निव्वळ आणि निर्धार शासनातील संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज आपला हा रस्ता रोको आहे। माझी पुन्हा नम्र विनंती आहे, एक आदर्श रस्ता रोको कसा असतो हे आपल्याला उदाहरण घालून द्यायचं बोलायचं। या आपला विषय फक्त रस्त्याशी निगडीत असला पाहिजे, तो विषय सोडून बाकी कुठलाही विषय घ्यायचा नाही। आज पहाटे चाकण तालुका खेड येथे आंबेठाण रस्त्यावर भामा पेट्रोल पंप शेजारी जित्राई पार्क सोसायटीमध्ये मध्यरात्री 1:45च्या दरम्यान 3 चोरटे आले। त्यांनी 2 ठिकाणी घरफोडी करून नुकसान केल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय। गेट वरून जाईल हा ना, पाठीमागून कशात तुम्हाला फोन केलेला चला ते ऑफिस थोडा चालला होता। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रविवारी पुन्हा एकदा प्रचंड कोंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला। शेलगाव भागात दुपारी 3 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अशी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। खेड तालुक्यातील सायगाव या ठिकाणी डीपीची दुरावस्था झाली असून संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सांगून देखील काम होत नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय। आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याच्या प्रक्रियेस सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पार पडण्यासाठी 2 नामनिर्देशन स्वीकारणी पत्रके तयार केली आहेत। चाकण पालिका निवडणूक 2025 मित्र पक्षच होणार वैरी। औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण नगर परिषदेच्या स्थापनेनंतरच्या दुसऱ्या निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। भाजपला सोबत घेऊन शिवसेना शिंदे पक्षावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मागील काळात स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या हयातीत चाकण नगर परिषद ताब्यात न आल्याने चाकणची सत्ता आणण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत। तर दस्तूरखुद्द स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याने त्यांचा विषय एकतर्फी होऊन त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना मोठा लाभ होणार असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे। त्यामुळेच पक्षाची उमेदवारी मिळवताना अनेक मंडळी प्राधान्याने स्वर्गीय आमदार गोरे यांच्या कार्यालयात जाऊनच पुढील विचार करत आहे। 6 एप्रिल 2015 मध्ये चाकण नगर परिषदेची स्थापना झाली। पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाले होते। शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 7, अपक्ष 6 आणि भाजपचा 1 नगरसेवक निवडून आला होता। शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्ता काबीज केली होती। माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली होती। आता गोरे यांचे कुटुंबीय शिवसेना शिंदे पक्षात आहे। स्वर्गीय आमदार गोरे यांच्या पश्चात चाकण
चाकण पालिका ताब्यात घेण्यासाठी गोरे कुटुंबियाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे हे आमदार असून त्यांचा प्रयत्न मोहिते विरोधकांना एकत्र आणून बळ देण्याचा आहे. त्यामुळे त्यांची या निवडणुकीतील व्यूहरचना वेगळी असणार आहे. चाकण पालिकेतील मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी विरोधातील अनेकांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांनी चाकण पालिकेत ज्यांना महत्त्वाची पदे दिली त्यातील काही जणांना फोडून सोबत घेण्याचे प्रयत्न माजी आमदार मोहिते यांच्याकडून सुरू आहेत. चाकणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षात चुरस निर्माण झाली आहे. स्वर्गीय आमदार गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या उमेदवारीने त्यांच्यासमोर टिकाव धरू शकेल असा उमेदवार निश्चित करताना विरोधकांचा कस लागणार आहे. पुरंदर, दौंड, शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी चाकण शहराच्या शिवसेना उभाटा पक्षाच्या महिला शहर प्रमुख विजया जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. चाकण पालिका निवडणुकीत शिवसेना युबीटी पक्षाने त्यांना प्रभाग 11 मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी हा प्रवेश केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने मात्र त्यांची याच प्रभागातून उमेदवारी निश्चित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 8 वर्षानंतर होत आहे. बरेच राजकीय चित्र बदलले आहे. त्यात काही नवे पक्ष निर्माण झाले. त्यामुळे संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झाल्याचे चाकण, आळंदी व राजगुरुनगरमध्ये चित्र समोर येत आहे. चाकण येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण व प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भन्साळी यांच्या उपस्थितीत खेड तालुका काँग्रेस कमिटीची झालेली बैठक वादळी ठरली. यात मोठ्या प्रमाणावर खडाजंगी झाली असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कधीही मदत भेटत नाही. तसेच पक्ष शिस्त नसल्याने विरोधी पक्ष यांना फायदा होत आहे. अशा अनेक तक्रारी करत बैठकीत वादविवाद झाले. यावर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले की मी कोणता गटतट मानत नाही. आपल्याला एकत्र येऊन पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष तसेच भाजप शिवसेना शिंदे यांच्या भ्रष्ट कारभाराची जनतेसमोर पोलखोल करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निर्णय काहीही येवो पण महायुती विरोधात महाविकास आघाडी लढणार आहे. सामान्य जनतेचा आवाज व आधार काँग्रेस पक्ष, त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून महायुतीला लपून मदत करणाऱ्या पदाधिकारी यांनी आताच पक्षातून बाहेर जावे. त्यांची काही एक गरज नाही अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. की तुम्ही सगळे साक्षीदार, तुम्ही जवळचे जोडीदार, तो अजिबात तुम्हाला इंटरफेअर करायला देत नव्हता. त्यांनी काय तयारी केली काय नाही, तुम्ही फक्त तुमचं मनोबल हे करा. पक्षश्रेष्ठी काही निर्णय नियोजित केलं जातं किंवा याला डॅमेज करायचं ते कोणासाठी केलं जातं. मला का असं वाटायला लागलं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणायसाठी काँग्रेस उमेदवारी देत नाही का, किंवा जर माझ्यापेक्षा दुसरा कोण आणला नाही का, तेही कळायला. श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र आळंदी जलकुंभ पायी दिंडी सोहळा प्रस्थान. वाल्मिक ऋषी सेवा आश्रम व आळंदी पायी दिंडी सोहळा समिती यांच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून सुरू असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र आळंदी जलकुंभ पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज झाले. सकाळी काकडा भजन, गंगा पाणी पूजन, प्रवचन होऊन आळंदीचे दिशेने प्रस्थान झाले. गंगा माता की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा कार्तिकी वारीसाठी आळंदी नगर परिषदेकडून युद्धपातळीवर कामे मार्गी लावली जात असून विविध ठिकाणची दुरुस्ती कामे अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आहे. कार्तिकीसाठी अतिक्रमण देखील हटवण्याचे काम शहरात वेगात असून पालिकेकडून देहूफाटा भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. याचबरोबर मरकळ रस्ता, महाद्वार चौक व वडगाव रस्ता भागात कारवाई करण्यात आली. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.